श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाला नीला, पतित पावन नरहरे, हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनाचा शत्रुथोर, तयाचे ते फाडून उदर, मरण त्यांचे साधिले, प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेट्टी, धारण तू करून दात दाढा भयंकर, आयड रूढे मानेवर, नेत्र जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाडू पाहती, त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जीवी वाघिणीची, अंगावर खेळती तिच्या, तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मण धजे पुढे रावया, अशा स्थितीत लागला पाया भक्त तुझ्या नरहरे, तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत, असे सांगत आले संत, पूर्वीशी भक्त मनोरथ, नाही न त्यांची मनसी कदा, त्या आपुल्या ब्रिदांसी, जागा आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा, गजाननाचे परम भक्त होते काही अकोल्यात, तयाची या सदना प्रत हमेशा यावे समर्थांनी, चापडगावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटांचे कुटुंब जाण, गोंडू लालाचा नंदन, बच्चूलाल नाम ज्यांचे, जिजीबाई पंडित आणि काही होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विविध हो. एके वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला, एक भक्त मलकापुरी, विष्णूचा नामे निर्धारी, त्याचे वाटले अंतरी, समर्थ आणावे मलकापुरा, त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराचे द्वारे लाविला, हाच भास्कर होता झाला समाधिस्थ अडगावी, तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णू साल होते बड, याच भास्कर पाटलाचे, भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णूसाचा घरी बोलावण्यास आला तो, मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती, ते समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा, तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजिती पावशील, याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी, दुरीशी दिदल्या फार तान, ती मध्येच तुटतसे जाण, मी न हलणार इथून, तू या फंद्यात पडू नको. भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णूसाची घरी, हीच विनंती गुरुराया, मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका, मी भरोसा दिला देखा, तुम्ही घेऊन येण्याचा, ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी, चला आता टेशनावरी, गाडीत बसाव्या कारणे, ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुरा कारण, न्यावयाशी श्रोते हो. भास्कराने विनवणी टेशन मास्तराला करूनी, 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतस्तव, महाराज तैसे बसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत, तो गाडी सुटण्याचा घंटा झाली अखेरीचा, डोळा चुकवून भास्कराचा लीला केली ऐशा रीती, जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला, योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये, आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला, पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरुनी करी खाली ओढू लागला, अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझं ना, जरा बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसेला, असं हिसडा देऊन त्याच्या हातात तैसेच बसले तत्वता, अधिकाराची भीती चित्ता मुळीनं त्यांच्या वाटली, मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापाशी आता चला, बायकांच्या माझ्या सभेत दोघे डब्याजवळ आले, तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात, मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला अशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला, याच्या डब्यात बसून, हाय संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हातीनं होणार गुन्हा तो केव्हाही, ते ऐकून अधिकारी बोलला झाला अशा परी, मी दिली आहे तार खरी, ए विषयी वरिष्ठाला, आता माझ्या हातात काही न राहिले किंचित, मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटले ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी. महाराज उतरले खाली, पुढे खटला भरला त्यांचे वरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर त्यांनी फिर्याद घेतली, त्यांची तारीख नेमली, शेगाववरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्याची, व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त, महाराजांच्या खटल्यांची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर, तै देसाई म्हणती जठरास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे, जठार म्हणाने याचे कारण तुम्हा ते कसे न कळले वाटते, हेच मला आश्चर्य, तुमचे स्वामी गजानन नंगे फिरते म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला, त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते असे मसी लोक हे जमले असावेत. हे एकदा भाषण, व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा,
श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्षात. तो विदेही पुरुष जाना, बंधन त्याला कशाचे ना. तो योग्याचे योगी राणा, वंदनीय अवघ्याते. खटला भरला हीच केली, पोलिसांनी चूक भली. ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला. विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे, धाडा गजानना कारणे. ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठवला. तो येऊन समर्थाशी म्हणे, चला आता कचेरीशी. अधिकाऱ्याने तुम्हास मज धाडेले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागले न्यावे तुमच्या हातात धरून. तई वदले गजानन, आम्ही न उठू येथून, तुझे पाहतो शिपाईपण. हे धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला, तो ना सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला. त्या दाब्याच्या योग्याने हाताशी लागले कड. जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ. शिपाई तो त्याचा ठाई. शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला. ते व्यंकटराव देसाई याला समर्थांशी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थांशी घेऊन यावे, लोकांशी न जमू द्यावे. बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसांचा धरला कर. बसविला एका जागेवर. महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तांशी बोलले. यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी. ते टाकले सोडून. समर्थांनी रस्त्यात गेले नागवे कचेरीस. सवे होता भास्कर शिक्ष. जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा येत. तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित. हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्यांनी ठरविला. जाना म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. असे जठारचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून. आणि केले हास्यवदन. उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी. चिलीम भरावी वेगेंसी. उगीच नुसत्या गोष्टींशी महत्वाने यावे निरर्थक. हे एकदा भाषण. जठार गेले विरघळून. जनरीतीचे याला भान मुळीच नाही उरले. हा ऋषभदेव भागवतीचा किंवा शुक्राचार्याचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदा रत. खचित आहे जीवनमुक्त. नये लाविता याप्रत. गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा. अग्नी सोडित नसे जाना. परी अग्निहोत्रांना कुंडात ठेवेन भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविला कुंडा वाचून. तो करशील दग्न सदन. हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपण आहे अग्नीचे समान. म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही. सर्वांस सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्ती भला. आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित. भास्करांचे काम सत्य होती ना ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला. जठरांपुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी, पुन्हा ऐशा आग्रहाशी करशील का सांगमशी. निज फजिती करून घ्यावा. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला अशा प्रकारे विचार. समर्थांशी अग्निरथीन बसवा. येथून कल्पांती विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला. असे शेगावास भक्त बैलांच्या गाडीस बसू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी. बाबूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मेहता बशा नावाचा होता कुरुम गावी साचा. मूर्तिजा पुरा सानिध्य त्याने बापूराव प्रती सांगितले होते अशा रीती. जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी. तो अशा रीती घडून आले. मेहता बशा येण्या निघाले. अकोल्यास या भोले. समर्थांशी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटेला रस्त्याच. जो आला होता न्यावयास मेहता बशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्य लागून मेहता बशा, श्रोते हो, तू न जावे कुरुमाला. बैस आमच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनला. मीच आहे मेहता बशा. पहा संत आल्याचे वर्तमान. कळले संत लागून. कोणी न सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरे खरी. मेहता बशाचा सांगते. 2-4 यवन होते अवघे हेऊन सदना ते उतरले बापूरावांच्या. दुसरे दिवशी प्राप्त काळा मेहता बशा होता जैसे जेथे बसला. महाराज आले तयास तळा. निजलिले करुणीन मेहता बशाचे धरून केस. समर्थांनी ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. त्या आडदांडपणाची तत्वघात होऊन जाणे. मृत्यू लोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताबा आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. द्वेषरूपी तमावाव तुझ्यापुढे मिळू नये.
हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणून तुझला टाडिले. ऐसे मिळता इशारा मेहता बशा तोषला खरला. साधूचा अंतरा जाणताही निसंशय. तेव्हा मेहता बशा ते ताडिले तै संगतीने यवन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून मेहता बशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी, जावे निघून कुरुमासी, हेच आहे उत्तम. शेक कडू शिवाय जाणं गेले चौघे निघून, तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाधना यावे तुम्ही भोजना, या दासची या सदना, हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांगात बसविण्या समर्थप्रत मोठ्या थाटांनी मिरवित निज सदना आणले. परी समर्थ टांग्या खाली उतरले नाहीत मुळी. तेने मंडळी चिंतावली, म्हणे का न उतरते हे. तसाच तांगा नेला परत बापूरावांच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थ असे का केले. काल आमंत्रण घेतले, आज टांग्या खाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलला अवघ्याप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे वेळा. मेहता बशाला वगळविले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले. मेहता बशाला आमंत्रण आता घेऊन दोघांशी बसून एका तांग्याशी, म्हणून ते निश्चयशी उघडताही येतील. हेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवित नेले. मेहता बशाला उतरविले मंदिराजवळी क्षेत्रात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी उठून या क्षेत्रात. अवघ्यांची झाली भोजने. मग मेहता बशा लोकांस म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेख कडू बोलला त्या मेहता बशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण, काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह धरू नका मशी ये वेळी निरर्थक. गजनाचा हुकुम झाला मजशी पंजाबात जाणाला. आता एक क्षणही स्थळा मी न राहे शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वेत संता ठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समान मानिती. पुढे देऊन मशिदीची तुम्ही नका वाढवसाची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देवळं मशिदीचे एकची आहे साचे, आकाराने भिन्नवत त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा कुदाचा आई आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करा याचा मनुष्यपण टिकावाया, तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाचा देवापासून निर्माण असते जाहिले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी. परी विधर्माच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी, जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताब बशा निघून गेले. पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदुवनांनी. पहा मेहताब बशाला जरी ताडीचे झाले साक्षात्कारी, परी द्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजना गेले योगी राणा, हे मुद्दे मनी आणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत, घटके माझी कंठी तात, घटके माझी वस्त्राप्रत, अंगी अग्नी तो लावावा, बिब्याच्या पाठीवर फुल्या यावा अपरंपार, कधी दांडीवरील चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी शीन गेली होऊनी. अन्न पाणी न रुचे तिला, भानामती काढण्याला बापूरावे जाणत्याला आणले पाहून अकोल्याला. परीन झाला उपयोग, खर्चही झाला अतोनात, गुण नाला किंचित, अखेर त्याने जोडले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केनी नाना उपायाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पाऊले माझ्या घरा, आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीचा मिळावा. ज्या दरीत पंचानन वसला आहे तेथून, तेथेच का ओढून दिमाख दाखवा कोल्ह्याने. जेथे कस्तुरी दरवडली तेथेच का हो राहावी भली. गुरुराया हे ओंगडी घाण भानामतीची, अशी विनंती ऐकून गजाननाने अवलोकन केले निजी रूपे करून. बापूराव कांतेला त्यायोगे श्रोते तिची, भानामती निमालिसाची, नाही किंमत माकडाची, सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंगला भेटण्याप्रत. बंधू आपला म्हणून त्यांच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आता सोडिले, डोक्याहून पाहू लागले. आतील जला लागी भले, वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची अशी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंह महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असते, आणखी तीर्थे आहेत किती ते पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे, त्याने स्नान घातल्या विना मी न येथून हले जाना. अशा एकूण भाषणा कैक म्हणाली, या रीती खरोखरी हा आहे हा पिसा. शेगाव नांदी लागला कैसा, जरा थांबा येथेच बसा, काहे करी
हा पाहू पुढे, तो विहिरीतील जलामृत उकड्या उठल्या अगणित, श्रोते एका निमिषात विहिरी भरली पाण्याने. हजारी कारंज्याचा परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहा वारी. त्या विहिरीचे तेंदवा लोका म्हणती गजानन, यारे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन. विहिरी माझी उतरण्याचे, गंगा यमुना गोदावरी वरती आले खरी, वरती आहे खरी. स्नान साधा हे अवसरी, या पुण्य सरितीचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान घातली तो पाहून. प्रकार त्या पाण्याचा, संत जे जे आणती मनी, ते पूर्वी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागोनी असत्यत्यानं परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्यावरी झाले. विहिरीच्या तळास गेले, उकड्या बंद झाल्या. नरसिंगा जेसी भेटून निघून गेले दयाधन. शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दासगुणू विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भवादीप्त भाविक भक्त कारणे. शुभम भवतु हरिपरिणामस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तदशोध्याय समाप्त.